कथेचा आजचा भाग ऐकण्यापूर्वी याआधीचा प्रकाशित झालेला भाग नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 52. नैनानं लीलाताईंसाठी परत चहा ठेवला. एका हातानं तिनं कसाबसा कणकेचा उंडा भिजवला. नैना चहा गाळत होती तितक्यात प्रणित तिथं आला. आईला चहा दे आणि 2 मिनिटं आत ये, मला बोलायचं आहे. प्रणितही अगदी रागात येऊन तिला म्हणाला. नैनानं लीलाबाईंना चहा दिला. आता या माणसाला काय बोलायचं असेल? रात्री जेवढं मला दुखवलं तेवढं काय कमी नाहीये का? मनाशीच विचार करत नैना बेडरूममध्ये गेली. प्रणित रागात येरझाऱ्या घालत होता. हे बघ, जे झालं ते चुकून झालं, कळलं? प्रणित तिच्यावर ओरडून म्हणाला. पण काल तुम्ही? नैना बोलता बोलता थांबले. काय तुम्ही? हे बघ, तुझ्याबद्दल माझ्या मनात कधीच कोणत्याच भावना नव्हत्या आणि नाहीयेत. काल रात्रीची गोष्ट विसरून जा. प्रणित हाताच्या मुठी आवळत म्हणाला आणि ताडकन बाहेर निघून गेला. नैनाच्या डोळ्यातून मात्र पाणी झरत होतं. किती स्वप्न पाहिली होती मी संसाराची. ती मोनिका का कोण? तिच्यासोबतच लग्न का केलं नाही मग? माझ्या स्वप्नांना असं पायदळी तुडवण्याचा अधिकार कुणी दिला? हे सगळं माझ्यासोबतच का? लहानपणापासून अशी लादलेली नाती माझ्याच वाट्याला का? माझ्या आयुष्यात चांगलं काही नाहीच होणार का? किती सहन करायचं मी? का सहन करायचं? आणि कुणासाठी सहन करायचं? स्वतःला सावरत नैनानं कशीबशी ऑफिसची तयारी केली आणि ऑफिसमध्ये निघून गेली. एक एक दिवस पुढं सरकत होता. प्रणित नेहमीच दारू पिऊन येत होता आणि मोनिकाचं नाव घेत नैनाच्या स्वप्नांना पायदळी तुडवत होता. मनात इच्छा नसतानाही नैना घरातल्या लोकांच्या मनाप्रमाणे प्रणितच्या मनाप्रमाणे वागत होती. नको वाटलं तरी जगत होती. का, कशासाठी आणि कुणासाठी या प्रश्नाचं उत्तर तिच्याजवळ नव्हतंच. रविवारचा दिवस होता. नैना नेहमीप्रमाणे सकाळीच उठली. प्रणित वीकेंड पार्टीसाठी मित्रांसोबत शुक्रवारीच बाहेर गेला होता. नैना उठली आणि रोजच्या सवयीप्रमाणे कामाला लागली. पण तिला तिचं डोकं जड पडल्यासारखं वाटत होतं. सकाळी सकाळीच 2-3 उलट्याही झाल्या होत्या आणि त्यामुळं तिला गरगरल्यासारखं होत होतं. नैनानं सगळ्यांचा चहा नाश्ता आटोपला आणि तेवढ्यात तिला लीलाबाई म्हणाल्या. आज मीनू आणि मम्मू दोघीही घरी येणार आहेत. जेवणासाठी काहीतरी खास बेत बनव. सणावाराला लेकीला माहेरी बोलवायचं असतं. त्यांना कपडा लत्ता द्यायचा असतो. माहिती का काही? तुझ्या माहेरच्या लोकांनी तर तुझे सणवार साजरे करणं सोडूनच दिलंय. तुझा मामा मेला तेव्हा तर तुझ्या मामीनं कोपरापासून हात जोडले आमच्यासमोर.
तुला पोसणं झालं नाही तर विहिरीत ढकलून द्या म्हणे. काय बाई लोक असतात एक एक. पण मी नाही हो तशी. माझ्या लेकींना मी कधीच दूर करत नाही. तू आज दोघींसाठी दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनं साड्याही घेऊन दे. आणि हो, रात्री त्या परत जाताना डब्यातही काही गोडधोड बनवून दे. दुकानातून येतानाच भाजीपाला वगैरे जे काही घेऊन यायचं ते सगळं घेऊन ये. लीलाबाईंनी नेहमीप्रमाणे नयनासमोर कामांची यादी वाचली. नयनानं मान डोलवली आणि स्वयंपाकघरात आली. आता सगळ्यांचा चहा नाश्ता झालाय. इतक्यात कुणी काही जेवायचं नाही. एवढा अशक्तपणा का आला असेल? बिलकुलच फ्रेश वाटत नाही आज. असं करते, थोडा वेळ पडते म्हणजे बरं वाटेल. नंतर कामं करते. नैना मनाशीच म्हणाली. थोडा वेळ शारदाकडं जाऊन येते ग. लीलाबाई दारातून ओरडल्या आणि बाहेर पडल्या. नैना, कपभर चहा कर आणि जरा गोड चहा कर. लीलाबाई बाहेर पडताच शामरावांनी फरमाईश सोडली. नैनाचे नुकतेच चहा नाश्त्याचे भांडे घासून झाले होते. तिनं शामरावांना चहा करून दिला आणि बेडरूममध्ये जाऊन पलंगावर झोपली. तिला जाग आली ती प्रणीतच्या आवाजानं. ए उठ, कोणत्या जन्माचा बदला घ्यायला आलीयस? आणि नाटकं करायला काय झालं ग तुला? घरात पाहुणे आलेत, आपल्या नणंदा आल्यात, त्यांना खाण्यापिण्याचं विचारायचं सोडून तू चक्क झोपा काढतेस? घरातली कामं करायची कुणी? तुझ्या माहेरून 4-5 नोकर तरी आणायचे असते सोबत. आली मोठी महाराणी. प्रणीत तिचा हात धरून तिला ओढत बाहेर नेत होता. नेमकं काय झालं आहे नयनाला काहीच कळत नव्हतं. प्रणीत नयनाला ओढतच हॉलमध्ये घेऊन आला. आता माहेरी येऊनही 2 घास पोटभर खायची सोय नाही राहिली. ममतानं डोळ्याला पदर लावला. नाहीतर काय ग, असं इथं येऊन बाहेरून मागवून खावं लागतंय. बरं, आमचं तर सोड, पण आईच्या वयाचा तरी विचार करायचा. या वयात तिला बाहेरचं खाल्लेलं पचणार तरी आहे का? खरं तर तुझं लग्न झालं ना प्रणीत, तेव्हाच आम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं की आमचं माहेर तुटलं म्हणून. मीनाक्षी बोलत होती. हो ना, आम्ही येणार होतो हे माहीत असूनही असं आहे. आम्ही नसताना ही कशी काय वागत असेल काय माहिती, ममता म्हणाली. नैना मात्र चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नार्थक चिन्ह घेऊन दोघींकडं बघत होती. तेवढ्यात तिचं लक्ष टीपॉयवर ठेवलेल्या समोस्याच्या पाकिटावर पडलं. तिनं भिंतीवर लावलेल्या घड्याळात पाहिलं. 4 वाजले होते. अरे देवा, 4 वाजले का? किती झोप लागली मला. काहीच कळलं नाही. 4ही वाजले. या दोघी जेवायला येणार होत्या आज. मला झोप लागली तर उठवलंही नाही आणि बाहेरचं मागवून खाल्लेलं दिसतंय. पण प्रणीतला चिडायला काय झालंय? या तिघींनी त्याच्या मनात काही भरवलं का? नैना मनाशीच म्हणाली. बाई, आमची सासू असती ना तर तिनं आमची तर चांगलीच वरात काढली असती.
अशी झोपली म्हणून, ममता म्हणाली. ते थोडं बरं नव्हतं वाटत म्हणून, नैना अडखळत म्हणाली. म्हणे बरं नव्हतं. आम्ही येणार असलो की तुला नेहमीच बरं नसतं ग. मागच्या वेळी पण तू अशीच म्हणाली होतीस. आज प्रणीत तिघींना घरी सापडला तर तिघी जणी आगीत जणू पिप्यानं तेल ओतत होत्या. बघ, तोंडावर आहे का काही लवलेश? आपण ढाराडूर झोपा काढतो. आपल्या नणंदा माहेरपणाला आल्यावर बाहेरचं मागवून खातात. काही अपराधी भाव दिसतोय का तिच्या चेहऱ्यावर? तू तर कधी तिला बोलतच जाऊ नकोस. तुझ्यामुळंच शेफारत चाललीये ही. बसव अजून हिला डोक्यावर, लीलाबाई म्हणाल्या. नैना, प्रणीत रागानं अक्षरशः ओरडला. नैनानं घाबरून त्याच्याकडं पाहिलं आणि तिच्या कानाखाली सटकन एक मोठा आवाज झाला आणि नैना धाडकन जमिनीवर कोसळली. काय होईल पुढं? नैनाला काय झालं असेल? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.